नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. गडिंग्लज शहर अधिक स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी माझे शहर माझी जबाबदारी ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प झालेल्या पत्रकार बैठकीत प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी जाहीर केला आहे. माध्यमातून केलेल्या वेळी प्रत्येक मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची व्यापक काम नगरपालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक, तरुण मंडळे, विविध सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ही प्रभागनिहाय मोहीम याप्रमाणे प्रभाग क्रमांक तारीख याप्रमाणे प्रभाग 1 13 जुलै, प्रभाग क्रमांक 2 15 जुलै, प्रभाग क्रमांक 3 17 जुलै, प्रभाग क्रमांक 4 20 जुलै, प्रभाग क्रमांक 5 22 जुलै, प्रभाग क्रमांक 6 24 जुलै, प्रभाग क्रमांक 7 27 जुलै, प्रभाग क्रमांक 8 29 जुलै, प्रभाग क्रमांक 9 31 जुलै, प्रभाग क्रमांक 10 ऑगस्ट व प्रभाग क्रमांक 11 5 ऑगस्ट 2026 रोजी नगरपालिकेकडील सफाई कामगार 35 तसेच लोकप्रतिनिधी यांची नागरिक, तरुण मंडळे, संस्था, कंत्राटदार यांच्याकडील कर्मचारी 10 प्रत्येकी व नगरपालिकेकडील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. सार्वजनिक मोठ्या ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी प्रभाग नगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, महिला बालकल्याण सभापती अरुणा कोलते, नरेंद्र भद्रापूर, उदय परीट, विठ्ठल भमानगोळ, स्वाती चौगले, मीनाक्षी कुराडे, नगरसेवक, सहपालिका आरोग्य निरीक्षक दसगीर पखाली, पंकज दड्डीकर वगैरेही यावेळी उपस्थित होते. NDRFचं प्रात्यक्षिक. कागल येथील पाझर तलाव येथे अमरदीप वाकडे तहसीलदार कागल यांचे सूचनेनुसार व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य मुसळधार पावसामुळे येणारा महापूर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील उपलब्ध बोटीचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी NDRFचे जवान रोहित जाधव, प्रथमेश येरुडकर, शैलेश हांडे, अमर पाटील, संग्राम पाटील, प्रमोद माने आणि साक्षी पाटील हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. याचप्रमाणे तहसीलदार कार्यालयातील राजेंद्र यादव, निवासी नायब तहसीलदार कुलदीप गवंडी, मंडळ अधिकारी कागल सुनील खेडकर, ग्राम महसूल अधिकारी स्नेहल जाधव, महसूल सहाय्यक संजय भुरुले, महसूल सेवक आणि मिलिंद धुळे व ग्रामस्थही उपस्थित होते. संकेश्वरमध्ये वाहन चालकावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, दंडांची भीती. संकेश्वर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नव्याने बसवलेल्या ANPR कॅमेऱ्यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर थेट कारवाई सुरू केली आहे. हेल्मेट न घातल्याबद्दल दुचाकीस्वारांना 500 रुपयाचा दंड आकारला जात असून वाहतूक पोलीस CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही कारवाई करत आहेत. हेल्मेट न घालणाऱ्यांना 500 रुपये दुचाकीस्वार, 500 रुपये चारचाकी चालक आणि अल्पवयीन चालकासाठी 5000 रुपये विशेष दंड असा दंड आकारला जाईल. हे कॅमेरे नियम मोडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी चालकांना आपोआप रेकॉर्ड करतात. त्यानंतर संबंधित वाहन मालकांना दंडाच्या नोटिसा पाठवल्या जातात. असं म्हटलं जातं की या कॅमेरा बेंगळूरमधून देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे शिफारशींना किंवा राजकीय प्रभावाला वाव नाही आणि नियमांचं उल्लंघन झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असं संकेश्वर पोलीस ठाण्याचे निवेदनात म्हटलं आहे. प्रशासनाने हे स्पष्ट केलं आहे की वाहन चालवताना हेल्मेट आणि सीट बेल्ट घालणं हे केवळ दंड टाळण्यासाठीच नाही तर वैयक्तिक सुरक्षिततेसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमची सुरक्षा हीच आमची खरी संपत्ती आहे, हा संदेश लक्षात ठेवून नागरिकांना वाहतुकीचे नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. म्हाकवे लव्ह जिहाद प्रकरणाने कागलमध्ये तणाव. मुलगीसाठी कागल पोलीस ठाण्यात जन आक्रोश आंदोलन. कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संताप उसळला आणि जन आक्रोश केला. शेकडो महिला आणि ग्रामस्थांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर जाऊन संबंधित मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. मुलगी मिळाल्याशिवाय इथून माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेचे गांभीर्याची दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित मुलीचा शोध घेण्यास तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकर तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यास आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर म्हाकवेच्या ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी नवीद मुश्रीफ, अंबरीश घाटगे, विजय देवने, अजित मोडकर आणि मनोज फराटे यांनी नागरिकांशी संवाद साधत संयम राखण्याचं आवाहन केलं. मुलीच्या आईवडिलांचे जबाब
नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करून पोलीस प्रशासनाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर मुलगी पालकांच्या ताब्यात देण्याची विनंती केली. या घटनेने माकवे गावासह संपूर्ण कागल परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला. रीतसर कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर मुलगी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आणि ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन थांबवलं. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी, माजी पंचायत समिती सदस्य A.Y. पाटील, विजय चौगुले, माजी सरपंच वर्षा पाटील, प्रकाश गंगाधरे, माजी उपसरपंच रमेश पाटील, भाऊ पाटील, सुधाकर पाटील, आनंदा पाटील, सुजाता पाटील, रेखाताई पाटील, साधना पाटील, सुरेखा पाटील यांच्यासह माकवेच्या शेकडो ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केलं. तक्रार आल्यास कारवाई. DYSP अप्पासाहेब पवार. माकवे तालुका कागल येथील सज्ञान हिंदू धर्मीय मुलगी व इतर धर्मीय मुलगा गुरुवारी पोलीस ठाण्याच्या वकिलासह आले होते. आम्ही एकत्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच मुलीने त्या मुलासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही व तिच्या आई वडिलांनीही त्या मुलींना समुपदेशन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मुलीने मुलासोबत राहण्याचा हट्ट धरला. मग तिला आम्ही तरी कोल्हापूर येथील निरीक्षणगृहात ठेवलं. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी मुलगी आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर आई वडिलांनी पुन्हा मुलीला समजवत तिचं मत परिवर्तन केलं. त्यामुळे ती आता आई वडिलांसोबत गेली आहे. मुलीचा रीतसर ताबा पालकांकडे दिला आहे. त्यानंतर त्या मुलीने कोणत्याही टप्प्यात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तक्रार दाखल करून घेऊन पुढील कारवाई पोलीस करणार असल्याचं DYSP पवार यांनी सांगितलं. नराधमाला तडीपार करा. विजय देवणे. पीडित मुलगी ही कागल तालुक्यातील माकवे येथील आहे. ती आमच्या ताब्यात मिळावी या मागणीला पोलीस प्रशासनानं बळ दिलं. आता मुलगी पालकांच्या ताब्यात आली आहे. आता पोलिसांनी त्या नराधमास अटक करावी व मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करावं अशी मागणी केली जात आहे. मुलीच्या न्यायासाठी गाव एकवटलं. शिवानंद माळे यांचं प्रतिपादन. माकवे गावचे लोक लव जिहाद प्रकरणी गट तट बाजूला ठेवून एकत्र आले. कागल पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन मुलीला ताब्यात देण्याची घोषणा केली. इतर सर्व पक्ष नेत्यांनी साहेब, ह्या तुमच्या गोष्टी योग्यच आहेत, परंतु आता जे लॉजेस झालेले आहेत अनधिकृत किंवा पूर्ण ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी तो फार महत्वाची गोष्ट आहे. या लॉजेसमुळेच मुली किंवा मुलंही बिघडायला चालवलेले आहेत. केलं जातं असा गंभीर आरोप त्यांनी बरोबर. काही कोर्सच्या मॅटरमध्ये काही मुस्लिम असं नव्हतं. काही मॅटरमध्ये मी आल्यापासून करवीरला आणि स्कूलला गुन्हा दाखल आणि लॉज मालकांना गुन्हा दाखल करून त्यांना सेक्शन 17 खाली अटक केली. ज्या ठिकाणी अशी लॉजेस गावतील त्या ठिकाणी लॉजेसचे रेकॉर्ड तर चेक होणारच आहे. अशा गोष्टी जर रेकॉर्ड आल्या तर सेक्शन 17 खाली आरोपी करायला आपण सुरुवात केलेली आहे. नक्कीच होत नव्हते. आता सेक्शन 17 खाली केली त्यांचं रेकॉर्ड न बघता मुलांनी लॉज दिले त्या बेस खाली आपण त्यांना अटक करायची. खरं पण त्या लॉजेसची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी यासाठी लढा उभा केला. पावसाने ओढ धरल्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र अशातच आहे त्या परिस्थितीमध्ये खास करून भाताची रोप लागणचे काम गतीने सुरू आहे. ज्या शेतामध्ये पुरेशी प्रमाणात पाणी आहे अशा ठिकाणी शेतकरी नांगरांच्या सहाय्याने किंवा छोट्या ट्रॅक्टरच्या मशीनच्या सहाय्याने चिखल करून शेतामध्ये रोपांची लागण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेले साधारणतः आठवडाभर झाला पावसाने ओढ धरल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. शेती जी आहे त्याला हंगामामध्ये लागण करावी लागते. रोप लागणच्या कामासाठी शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता असते. चिखलामध्येही रोप लागण्याची जाते. मात्र गेल्या 5-6 दिवसात मागून पाऊस नसल्यामुळे शेतकरी आहे त्या परिस्थितीमध्ये रोप लागणचे काम लगबगीने करतात.